10th स्टँडर्डच्या सायन्स पार्ट 1 मधील खूप महत्त्वाचा लेसन आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ग्रॅव्हिटेशनमधील एक महत्त्वाच्या कन्सेप्टचा अभ्यास करणार आहोत आणि ही कन्सेप्ट आहे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन। तर या कन्सेप्टचा अभ्यास करत असताना आपल्याला पाठांतर करायचं नाही, तर आपल्याला त्या फॉर्म्युल्यावरून ग्रॅव्हिटेशनची जी लॉज आहे, पूर्ण स्टेटमेंट आहे ती लिहायचं, म्हणजे आपल्याला पाठांतर करण्याची गरज काय करू, एक डायग्राम बघू आणि डायग्रामवरून आपण कन्सेप्ट क्लिअर करायला घेऊ। तर सपोज ही एक ऑब्जेक्ट आहे, तिचं मास आहे m1 आणि ही एक ऑब्जेक्ट आहे, तिचं मास आहे m2 आणि त्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण r घेऊ। म्हणजे दोन ऑब्जेक्ट आहेत, एक आहे m1 आणि दुसरा आहे m2। तर m1 जो फोर्स लावल तो असेल f1 आणि m2 जो फोर्स लावल तो घेऊ आपण f2। म्हणजे ह्या एका डायग्रामवरून आपल्याला समजून घ्यायचे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन। तर बघा किती ऑब्जेक्ट आहेत, दोन, एकीचं मास, ही एक ऑब्जेक्ट ए आणि ही ऑब्जेक्ट बी। तर एचं मास m1 घेऊ आणि बीचं मास m2 घेऊ आणि त्या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे रेडियसने दर्शवू म्हणून r ने दर्शवू। m1 हा f1 फोर्स लावल आणि m2 हा f2 फोर्स लावल। मग बघा इथे दोन मास आहेत, एक m1 आहे आणि एक m2 आहे। मग आपण काय करणार बघा, पॉईंट नंबर सेकंड, पॉईंट नंबर 2 आपण लिहू, कन्सिडर two objects of masses, दोन ऑब्जेक्टचे मास आपण घेतले होते, एक होता m1 आणि दुसरा असेल m2। म्हणजे दोन ऑब्जेक्ट आहेत आणि त्यांचं मास आहे, याचा m1 आहे आणि याचा m2 आहे। त्यानंतर बघा पुढे आपण लिहू पॉईंट नंबर 3, डिस्टन्स कुठल्या लेटरने रिप्रेझेंट केलं आपण r ने। The distance between two objects, दोन ऑब्जेक्ट मधलं जे डिस्टन्स आहे, द डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स बी, त्याला काय म्हणलं आपण r। मग त्यांच्यामध्ये फोर्स कुठल्या लेटरने रिप्रेझेंट केला f। मग आपण इथे पॉईंट घेऊ, पॉईंट नंबर 3, f बी द force of attraction, between two objects। दोन ऑब्जेक्ट मध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते आपण एफ लेटरने रिप्रेझेंट केलंय। मग आता गंमत बघा, आपण काय केलं, आकृती घेतली होती, या आकृतीमध्ये दोन ऑब्जेक्ट आहेत, एकाचं मास m1 आहे, एकाचं m2 आहे आणि r हा त्यांच्यामधला डिस्टन्स आहे। कन्सिडर टू ऑब्जेक्ट्स, किती ऑब्जेक्ट आहेत, दोन, ऑफ मासेस, पहिल्याचं m1 दुसऱ्याचं m2, पाठ नाही करायचं। द डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स बी, त्या दोघांमधलं अंतर काय r आणि दोघे कुठला फोर्स लावतील f बी द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स। नाउ force is directly proportional to the m1 m2, equation number 1 देऊ, and force is inversely proportional to the distance between their center। तर सेंटर मधलं अंतर काय होतं त्यांचं बरं r, इक्वेशन नंबर 2। म्हणजे फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे त्यांच्या मासेस बरोबर, फोर्स या चिन्हाला डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणतात m1 m2। त्यानंतर त्यांच्यातलं अंतर r आहे म्हणून फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, इन्व्हर्सली म्हणजे न्यूमरेटर आणि डेनोमिनेटरने लिहायला लागते 1/r²। मग आता बघा कंबायनिंग इक्वेशन 1 and 2, दोघांना आपण आता कंबाईन करणार आहेत। तर फोर्स आणि फोर्स कॉमन आहे, एकदाच लिहू, इट्स डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साईन, इन्व्हर्सली ते साईन पण कॉमन दिसते, एकदाच लिहा। वर कोण आहे बरं, m1 m2 आणि खाली कोण आहे बरं, 1चा काही मतलब नाही, खाली आहे r²। देअरफॉर आता बघा आपण f इज इक्वल टू g, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे म्हणजे f घेतला आणि g घेतला आहे, g m1 m2 अपॉन r²। तर हा आपल्याला फायनल फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला मिळेल। मग आता g म्हणजे काय, बिकॉज g इज ग्रॅव्हिटेशनल, जी हा काय असेल बरं, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, जी हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असेल म्हणून जी इज अ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट। मग आता आपण काय केलंय, तर पहिल्यांदा स्टेटमेंट लिहिण्याऐवजी आपण एक डायग्राम काढली आणि पहिल्यांदा समजून घेतलंय।
थ्री डायग्राममध्ये ऑब्जेक्ट ए आणि ऑब्जेक्ट बी, एचा मास M1 आणि बीचा M2 ते लिहिले. कन्सिडर टू ऑब्जेक्ट ऑफ मासेस M1 अँड M2. तर R हा त्यांच्यातला डिस्टन्स होता. द डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट बी R, त्या दोन ऑब्जेक्टमधलं डिस्टन्स काय आहे R. मग F हा काय बरं, F बी द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट, दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, Fने रिप्रेझेंट केलं. मग फोर्स कसा असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस, मासेसचं गुणाकार आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल M1 आणि M2, आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल 1/r², त्यांच्यामधलं डिस्टन्स आहे त्याच्याबरोबर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कंबायनिंग इक्वेशन 1 and 2, फोर्स कॉमन एकदा लिहा, हे पण कॉमन एकदा लिहा. M1 M2ने 1ला गुणलं तर M1 M2 आणि खाली r². पण इथे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं चिन्ह आपण काढून टाकू आणि तिथे इज इक्वल टू लिहिला, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचा जी लिहा M1 M2 आणि r². मग आपल्याला इथे मी जागा ठेवलेली प्रॉपर आपल्याला आता स्टेटमेंट लिहायचे ग्रॅव्हिटेशन, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा. मग कसा लिहितात प्रॉपर स्टेटमेंट बघा. एव्हरी ऑब्जेक्ट कुठे असते रे, इन द युनिवर्स, विश्वामध्ये असणारी प्रत्येक वस्तू, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट, कोणाला अट्रॅक्ट करते बरं, विश्वामधली प्रत्येक गोष्ट कोणाला अट्रॅक्ट करते, दुसऱ्या ऑब्जेक्टला करते. अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट, अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स, विश्वामधली प्रत्येक गोष्ट अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट, दुसऱ्या वस्तूला आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेते. पण कशी बरं, विथ डेफिनेट फोर्स, विशिष्ट फोर्स आहे, प्रत्येक वस्तूमध्ये एक डेफिनेट फोर्स आहे आणि त्या फोर्सने ती वस्तू दुसऱ्या वस्तूला आपल्याकडे अट्रॅक्ट करते. म्हणून पहिली सेंटेन्स बघा, बाहेटिक नको आहे आपल्याला. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स, विश्वामधली प्रत्येक वस्तू अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट, पण कशी बरं, विथ डेफिनेट फोर्स. मग आता इथे बघा फोर्स इथे आला, आता आपण इथने लिहायला सुरुवात करू. मग हा फोर्स कसा असतो बरं, पहिल्यांदा बघा इक्वेशनला. देन द फोर्स इज, या चिन्हाला काय म्हणतो तुम्हाला मी सांगितलं होतं, इज फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द, फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाबरोबर रे, मग फोर्स इज या चिन्हाला म्हणतात डायरेक्टली प्रोपोर्शनल. आता गुणाकार आहे, मग गुणाकार कोणामध्ये, तर गुणाकार आहे मासेसमध्ये, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द, गुणाकारला इंग्लिशमध्ये म्हणतात प्रोडक्ट ऑफ, कोणाचा प्रोडक्ट आहे बरं, एम म्हणजे मास, प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट्स, त्या दोन ऑब्जेक्टचे जे मासेस आहेत त्यांच्यामध्ये गुणाकार आहे, प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट्स. आता दुसऱ्याकडे या, अँड 1/n नाही म्हणजे त्याला इन्व्हर्सली म्हणतात, अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द, अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द, इन्व्हर्सली कोणाबरोबर आहे बघा, आर म्हणजे काय बरं, डिस्टन्स बिटवीन देम, अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द, स्क्वेअर आहे, वर्ग आहे म्हणून आपण स्क्वेअर लिहू, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. हा पर्टिक्युलर युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. मग बरीच मुलं याला पाठांतर करतात, पण पाठांतर करण्याची गरज नाही, आपण थिअरॉटिकल पहिल्यांदा सॉल्व केला आणि मग स्टेटमेंटकडे आलो. मग बघा, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स, विश्वामधली प्रत्येक गोष्ट काय करते बरं, अट्रॅक्ट कोणाला करते, एव्हरी अदर ऑब्जेक्ट, दुसऱ्या वस्तूला स्वतःकडे अट्रॅक्ट करते. पण कशी, विथ डेफिनेट फोर्स, विशिष्ट बलाने. फोर्स कसा आहे बघा, द फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द, गुणाकार प्रोडक्ट ऑफ, कोणाचं प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट ऑफ द मासेस, कोणाचे बरं, टू ऑब्जेक्ट, आणि 1/n म्हणजे काय बरं, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द, त्याचा वर्ग आहे म्हणून स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. परत बघू वाटलं असतं, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स काय करते, अट्रॅक्ट करते, कोणाला अट्रॅक्ट करते, एव्हरी अदर ऑब्जेक्ट, कशी करते, डेफिनेट फोर्स. फोर्स कसं आहे बरं, डायरेक्टली प्रोपोर्शनल, कोणाचा गुणाकार आहे, मासेसचा, अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, स्क्वेअर कोणाचा आहे बरं, डिस्टन्स बिटवीन देम. तर अशा पद्धतीने आपण हे पर्टिक्युलर पॉईंट्स आरामशीर लिहू शकतो. लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनची न्यूमेरिकल व्हॅल्यू किती असेल बरं, न्यूमेरिकल व्हॅल्यू ऑफ जी इज इक्वल टू, बघा
6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. तर ही न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. तर अशा पद्धतीने न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे ती आपल्याला लिहायची आहे. आणि हे सगळे पॉईंट्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचे आहेत. एकदा पॉईंट्स तुम्हाला लक्षात आले तर पुन्हा काही आवश्यकता नाही.